जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय मराठी माझे मित्र हा पाठ। या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे याप्रमाणे। चला तर पाहूयात मग माझे मित्र। मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 6 आणि 7 वर माझे मित्र हा पाठ दिलेला आहे। या पाठामध्ये आपण हा जो राजू दिसतोय की नाही, या राजूच्या मित्रांविषयी माहिती पाहणार आहोत। पण यानंतर तुम्हाला तुमच्या पण मित्रांविषयी माहिती सांगायची बरं का। पाठ काळजीपूर्वक ऐका आणि नंतर तुमच्या पण मित्रांविषयी माहिती मला सांगा। चला तर पाहूयात मग पान क्रमांक 6 आणि 7 वरील माझे मित्र। हा पहा राजू, हे याचे मित्र त्याच्या सोबत खेळत आहेत। माझे खूप सारे मित्र आहेत। माझे काही मित्र मोठे आहेत। मुलांनो पहा, हे राजूचे मित्र मोठे आहेत, बरोबर की नाही? आणि काही मित्र लहान आहेत। हे पहा, हे आहेत राजूचे लहान मित्र। माझे काही मित्र आकाशात उडतात। मुलांनो, हे उडणारे फुलपाखरं आणि हे पक्षी आहेत की नाही, हे पण राजूचे मित्र आहेत। माझ्या काही मित्रांना शेपटी आहे आणि काही मित्रांना तर पायच नाहीत। शेपटी असणारा कुत्रा आणि पायच नसणारा साप, हे दोन्ही पण राजूचे मित्रच आहेत बरं का। माझे काही मित्र पाण्यात राहतात। पहा मुलांनो, पाण्यात राहणारे मासे आणि बेडूक हे पण राजूचे मित्र आहेत। पहा, राजू त्या माशांना खायला देतोय। मुलांनो, आता आपण हे पाहिलं राजूच्या मित्रांविषयी। आता तुम्ही मला तुमच्या मित्रांविषयी माहिती सांगायची आहे। रोहन, तू सांग पाहू, तुझ्या मित्राचं नाव काय आहे? मॅडम, माझ्या मित्राचं नाव सुभाष आहे। आम्ही दोघे सायकल खेळतो। राणी, तू सांग। मॅडम, माझ्या मैत्रिणीचं नाव गीता आहे। ती आणि मी रोज मिळून अभ्यास करतो। आमच्या दोघींची खूप छान मैत्री जमते। मॅडम, आम्ही तर एक कुत्रा पाळलाय, त्याचं नाव आहे मोती। मी त्याच्यासोबत रोज खेळते, तो मला खूप आवडतो। तोच माझा मित्र आहे। आणि आम्ही तर एक पोपट पाळलाय, त्याचं नाव आहे मिठू। या मिठूला मी रोज खायला देतो, मला तो खूप आवडतो। छान मुलांनो, पशु पक्षी सुद्धा आपले मित्र असू शकतात बरं का। मुलांनो, तुम्ही मला आता काही उडणाऱ्या पक्ष्यांची नावं सांगा पाहू, जसं राजूने सांगितले होते त्याचे उडणारे मित्र। चिमणी, कावळा, कबूतर। छान। आता राजूने ज्याप्रमाणे त्याचे शेपटी असणारे मित्र सांगितले होते, तुम्ही पण शेपटी असणाऱ्या प्राण्यांची नावं सांगा मला। गाय, सिंह, मांजर, माकड। छान मुलांनो, छान माहिती आहे बरं का तुम्हाला। आता पायच नसणारे प्राणी सांगा मला। अजगर, गांडूळ, अळी। व्हेरी गुड, हे पाय नसणारे मित्र आहेत। आता मला सांगायचं आहे पाण्यात राहणारे जलचर प्राणी, सांगा पाहू पटकन। कासव, डॉल्फिन मासा, ऑक्टोपस। मी टीव्ही मध्ये आणि कार्टून मध्ये पण पाहिलाय। रंगीत मासा, हा सुद्धा पाण्यात राहतो। बरोबर मुलांनो, हे सर्व पाण्यात राहणारे मित्र आहेत, यांना जलचर असं म्हणतात। आता आपण राजूच्या मित्रांविषयी माहिती पाहिली, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रांविषयी पण मला माहिती सांगितली।
आणि आपण उडणारे, शेपटी असणारे, पाय नसणारे आणि पाण्यात राहणारे हे सर्व प्राणी पाहिले. आता तुम्ही तुमच्या मित्रांविषयी आई बाबांशी गप्पा मारायच्या आहेत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींविषयी माहिती त्यांना सांगायची आहे. करणार ना मग? नक्की करा. पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.